साताऱ्याच्या 100 वर्ष जुन्या असलेल्या दैनिक ऐक्यमध्ये मी एक पाक्षिक लिहिल्यासारखं लिहितो, मेडिको सोशल. हेच लेख मीच स्वतः अभिवाचन करून तुमच्यासमोर आणावेत अशी एक संकल्पना आली. कारण वाचताना कदाचित ती एक वेगळी लय आणि लेखकाला काय म्हणायचं आहे हे कदाचित पोचण्याची शक्यता जास्त असते, म्हणून हा प्रपंच. गुरु, टीचर आणि कलियुग. नुकतीच गुरुपौर्णिमा झाली आणि त्यानिमित्तानं गुरु या संकल्पनेवर अनेक विचार मनात आले. पेपरफुटी, नीट वगैरेचे वारे घोंगावत असतातच. शिक्षणाचा गाभा असलेले शिक्षक बाजूला उभे राहिलेत आणि शिक्षण संस्था चालवणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी खुर्च्या धारण केल्यात, हे आजचं चित्र आपल्याला दिसतंय. तरीसुद्धा गुरु, टीचर किंवा कोचचं महत्त्व कमी होत नाही. चकमकीत रेस्टॉरंट कोणाच्याही नावाचं असो, चविष्ट अन्न बनवणारा किंवा बनवणारी असल्याशिवाय ते कसं चालेल, तसंच काहीसं. शिक्षक एकेकाळी ज्ञानाचा सर्वेसर्वा होता. इन्फॉर्मेशनही शिक्षक द्यायचा, त्याचं ज्ञानात रूपांतर करणाराही शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शहाणपणाचा दिवा लावणाराही शिक्षक. आता माहितीचं हे डिपार्टमेंट क्लाउडमध्ये किंवा नेटमध्ये गेलंय. त्यामुळे शिक्षकाला पूर्वीपेक्षा जास्त प्रभावी होण्याची गरज असते. जी माहिती आपल्यापेक्षा विद्यार्थ्यांना जास्त असेल त्याचंच रूपांतर ज्ञानात करण्यासाठी त्याला जास्त कल्पक व्हायला लागत असतं. आणि अर्थात या सर्वाचं विजडममध्ये म्हणजे चातुर्यामध्ये रूपांतर होण्यासाठी विद्यार्थ्यांना जास्त जागरूक व्हायला लागतं. इतके विकल्प उपलब्ध होतात की त्यातून काय निवडावं हे शहाणपण हे विद्यार्थ्यांवर शेवटी जातं. म्हणजे माहिती, ज्ञान, शहाणपण याचा एक स्रोत असणारा गुरु आता फक्त ज्ञान या डिपार्टमेंटचा इन्चार्ज झालाय. माहितीचा महासागर सहज उपलब्ध आहे, त्याला गुरूंनी ज्ञानाचं चॅनल काढून द्यायचं असतं आणि विद्यार्थ्यांनी त्या ज्ञानाचं शहाणपण आत्मसात करायचं असतं. अशी परिस्थिती आता आली आहे. याला कलियुग म्हणत असावं. चांगलं वाईट काही असे ना, वास्तव हेच आहे. आमच्या वेळेला काय टीचर्स होते. मी घडलो ते शाळेतल्या या शिक्षकांमुळे. डॉक्टर हवी सरदेसाईंच्या 1 तासात त्यांनी जे शिकवलं त्या 40 वर्षांनी मला खडानखडा लक्षात आहे. असं उद्गार काढणारी पिढी आता लोप पावत चालली आहे. कारण मनामध्ये खोल रुजणारे शिक्षक, शिक्षण आणि शिष्य आता बोटावर मोजता येण्याइतकेच राहिलेले आहेत. पण ही तक्रार नाही आहे, हे एक स्थित्यंतर आहे आणि हे सगळ्या व्यवसायांबद्दल खरं आहे. मी एक डॉक्टर आहे. माझ्यासमोर गुगलवरनं माझ्यापेक्षा जास्त माहिती घेऊन जेव्हा पेशंट समोर येतो तेव्हा माझ्यातला डॉक्टर हा पूर्वीपेक्षा वेगळा होणारच ना. गुरु ज्ञानार्जन करतो, विद्यार्थ्यांचं मन घडवतो, समाजाचा स्तर बनवतो, भविष्याची मांडणी करतो. तो वर्गाच्या बाहेरही गुरु असतो. गुरुनं असामान्यत्व घडवावं, प्रेरित करावं, त्यागी राहावं, इतक्या सगळ्या आकांक्षांचं ओझं टीचरला खरं तर देऊ नये. नवऱ्यानी किंवा बायकोनी ए पासून झेड पर्यंत असावं या अपेक्षांमुळेच अपेक्षाभंग घडतो. तसंच हे गुरुचं आहे. त्यांना त्यांचं काम करू द्यावं, त्याचा मोबदला पैशाचा मिळत राहावा. मॉडर्न टीचरनी आध्यात्मिक वगैरे असण्याची अपेक्षा अवास्तव वाटते. जसं कलाकार, आर्किटेक्ट, सुतार हे आपल्या कामात वाकबगार असतात, तसंच टीचर असावा. जे काम आहे ते समजून घेऊन प्रभावीपणे ते पोचवणं एवढं तरी त्यांनी नीट करावं. जरी कलियुगातला आधुनिक शिक्षक वेगळा असेल हे मान्य केलं तरी शिक्षण देणं घेणं याचं महत्त्व कमी होत नाही. लोकशाहीचे 4 खांब डळमळीत होऊन जसं चालत नाहीत तसं आयुष्याच्या तंबूचा एक खांबी आधार शिक्षण, शिक्षक आणि शिष्य होते, आहे आणि राहणार. शिक्षकांचा दर्जा आणि मोबदला वाढला तर तळघरात भरणारे क्लासेस कमी होतील. 25 वर्ष शिक्षकाचं काम केल्यानंतर स्पेशल सुविधा त्यांना दिली जावी. जसं पुढच्या एका पिढीला आरक्षण किंवा शक्य तिथे वेगळी रांग,
बसेस, रेल्वेमध्ये वेगळ्या सीट्स, असं का होऊ नये? बॉलिवूड, राजकारण, खेळ आणि सोशल मीडिया या भडक वातावरणात सुद्धा शिक्षक हा एक आढळ तारा असायला हवा. आजकाल म्हणजे कलियुगात शिक्षक हा पेशा स्वीकारणं फार उत्साहानं होत नाही, कारण हवा तेवढा मोबदला तिथे नसतो. प्रचंड कामाचा ताण, शिक्षकेतर जबाबदाऱ्या म्हणजे मतमोजणी वगैरे, वरिष्ठांचा दबाव, बदलणारं शिक्षणाचं स्वरूप आणि पालकांच्या अवाजवी अपेक्षा यामुळे समरसून ज्ञानार्जन करण्याचं समाधान मिळत नाही. त्यात पुन्हा जात, धर्माची आणि आरक्षणाची भूतं वळसणीला घोंगावतच असतात. आजचा आदर्श शिक्षक कसा असावा याचा विचार करताना सचोटी, निग्रह, त्याग, कळकळ वगैरे वापरून वापरून गुळगुळीत झालेले आणि कलियुगात कामी न येणारे शब्द थोडे बाजूला ठेवूयात. कसं शिकवावं याचे BEd सारखे कोर्सेसमध्ये पाठबळ तर असतंच. अशा शिक्षकांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास यामध्ये शरीक असावा. टेक्नॉलॉजीचा वापर, समुपदेशन, सायकॉलॉजी, संभाषण यांचं प्रशिक्षण असावं. त्या विषयामध्ये त्यांचं प्रावीण्य असणारच आहे. पण हे करत असताना गुरुशिष्य परंपरेचा आढावा घ्यावा, पण त्यात अडकून पडू नये, कारण काळ वेगळा आहे, गुरु वेगळे आहेत आणि शिष्य तर त्याहून वेगळे आहेत. आपण जर अनोळखी शहरात गेलो तर GPS मॅपवर गाडी चालवत चालवत हवे त्या पत्त्यावर जाऊ शकतो. गुरु हा आजकालच्या जीवनाचा GPS मॅप आहे असं सद्गुरू म्हणतात. म्हणजेच कलियुगातला गुरु दिशा देणार, भावनिक गुंतवणूक ठेवणार नाही, आध्यात्मिक सोंग आणणार नाही, चूक झाली तर तेवढ्याच तटस्थतेने पर्यायी मार्ग सांगणार. बापरे, गुरु शिष्यामधला एवढा तुटकपणा, अनिवार्यता तुम्हाला पटते की नाही बघा. गुरु हेच ब्रह्मा, गुरु हेच विष्णू हे म्हणणारी आपली संस्कृती. अशा वेळी पैशाचा, सत्तेचा वापर करणारे, शिष्यांची गैरव्यवहार करणारे आणि पाठी टाकणारे शिक्षक यांना कसं वागवावं हा प्रश्न पडतोच. इथे त्यांच्यातला शिक्षक संपलेला असतो. एक व्यक्ती हावी होते आणि ती हावरी झालेली असते. आपण ज्ञानार्जनाच्या उदात्त क्षेत्रात आहोत हे विसर पडलेल्या या मंडळींना एक दोषी व्यक्ती म्हणून शिक्षा झालीच पाहिजे. गुरु ही संकल्पना ब्रह्मच आहे, विष्णूच आहे, पण ती सुसंधी मिळालेल्या त्या व्यक्तींना ती झेपतेच असं नाही. शहाणपणाचं सार कशात आहे तर मला काही माहिती नाही हे कळण्यात आहे असं म्हणतात. हे शहाणपण शिकवणारी जगाची पाठशाळा सर्वांसाठी असतेच. त्यात एखादं लहान मूल असो, जनावर असो, घडणारे प्रसंग असोत, कशातूनही आपण शिकू शकतो. उघडे डोळे आणि खुली मनोवृत्ती असेल तर आयुष्यभर आपण पहिलीतल्या मुलासारखं डोळे विस्फारून बसणारे विद्यार्थी आपण राहू शकतो. UK मधल्या युनिव्हर्सिटीजमध्ये शिकवण्यास योग्य विद्यार्थी घेण्यासाठी इंटरव्ह्यू होतात. म्हणजे ज्या विषयासाठी तो विद्यार्थी आला आहे त्याचं ॲप्टिट्यूड काय आहे, ते शिक्षण घेण्याचं पात्र आहे का, हे इंटरव्ह्यूमध्ये तपासलं जातं. गुरु आपला शिष्य शोधतो, त्याचं कलियुगातलं हे स्वरूप असावं. जसे आपण कायम विद्यार्थी राहावं तसंच शिकवण्याचा पिंड पण आपण सर्वांनी जोपासावा. काहीही शिकवतानाच आपल्याला शहाणपण येत असतं. घरात मुलांना, सोसायटीमध्ये, हास्य क्लबमध्ये, अगदी घरात सामान घेऊन येणाऱ्या मुलांना छोट्या छोट्या टिप्स देण्याचा प्रयत्न करावा. 2 वाक्यात काही शिकवायचं असेल ना तर जास्त तयारी लागते. तर मंडळी, असं कलियुगातले जमिनीवरचे प्रॅक्टिकल टीचर्स होऊयात. याशिवाय अशी एक संकल्पना आहे की समाजातल्या सर्व व्यवसायातल्या यशस्वी व्यक्तींनी आपला थोडा तरी वेळ शिक्षणासाठी द्यावा. अशी आशा करूयात की शिक्षण संस्थेतले शिक्षक सुद्धा असेच कलियुगासाठी तयार होतील आणि जुन्या गुरुशिष्य परंपरेचं आधुनिक रूप अंमलात आणतील. एक जुनी प्रार्थना आहे, ती जरा वळवून घ्यायची असेल तर आजच्या विद्यार्थ्याची प्रार्थना ही अशी असेल: मला जी माहिती हवी आहे ती योग्य आणि वाजवी मिळो, ती ऊर्जा माझ्या आकलनात आणून देणारा गुरु मिळो आणि माहिती आणि गुरुची शिकवण याचा मेळ घालणारं शहाणपण मला मिळो. माझ्या YouTube चॅनलवरती हे सगळे पॉडकास्ट दर शुक्रवारी अपलोड होत असतात. आपण हे चॅनल सबस्क्राईब करा,
जिथे आवडेल तिथे लाईक करा आणि जिथे पाहिजे ते कमेंट करा. या तुमच्या सहभागामुळे आम्हाला चॅनल जास्तीत जास्त बरं करण्याची एक संधी मिळत राहील.